वाशिम जिल्ह्यात जर स्वस्त धान्य दुकानदारा जर बघितलं तर यावर्षीचा जो तो तांदूळ आला आताचा या महिन्यातला तो निकृष्ट दर्जाचा आल्याचा दिसून येत आहे। विशेषतः म्हणजे या जिल्ह्यातील जे स्वस्त जे धान्य दुकानदार आहेत त्यांनी एक तक्रार दाखल केली आहे आयुक्ताकडे। त्यांनी एकच सांगितलं की निकृष्ट दर्जा तांदूळ आहे, हे तांदूळ कुठेतरी वापस करावा जेणेकरून ग्राहकांना चांगला तांदूळ देता यावा। कारण की या पूर्णतः जर तांदूळ बघितला आपण तर खरोखरच हा पूर्ण म्हणजे निकृष्ट दर्जाचा तांदूळ आहे आणि हे खाण्यायोग्य नसल्याचं दिसून येते। आपल्यासोबत असोसिएशनचे जे जिल्हाध्यक्ष आहेत ते येतात, त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकीच काय परिस्थिती, का तुम्ही काल तक्रार दाखल केली? काल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही गेलो, तिथं आम्ही लेखी तक्रार दिली। 1 वर्षापासून तांदूळ गोंदियावरून येतो, 1 वर्षापासून तांदूळ गोंदियावरून येतो। आम्ही बरेच वेळा विनंती केली की गोंदियाचा तांदूळ नको, एवढी चुरी आणि निकृष्ट दर्जाचा आहे की कार्डधारक कोणीही म्हणजे नेहमी दुकानदाराचे आणि कार्डधारकांचे वाद होतात। चांगल्या प्रतीचा तांदूळ वाशिम FCI मधून जर दिला तर तो फार चांगला राहील, पण ठेकेदार काय करते, ठेकेदार DO वाशिमचा जरी असला तरी तो बदलून मुंबईवरून आणतो दुसरा DO गोंदियाचा। त्याला त्या भाड्यामध्ये जास्त पैसे भेटतात, वाशिमच्या FCI मधून जर उचलले तर कमी पैसे भेटतात। म्हणून तो काय करते, मुद्दामून लोकांना त्रास देण्याच्या उद्देशानं मुंबईवरून DO बदलून पुन्हा आणखी गोंदियाचा DO आणते। या बाबतीत आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काल लेखी निवेदन दिलं आणि साहेबांना तशी विनंती केली, तर साहेबांनी आश्वासन दिलं की आम्ही आता या विषयावर चर्चा करून तुम्हाला न्याय मिळेल अशी विनंती साहेबांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे। आपल्यासोबत काही ग्राहक आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या। दादा, हे आता तांदूळ मिळाला आहे, कसं आहे, तुम्हाला खाण्यायोग्य तांदूळ आहे का? एकदम चुरा आहे, एकदम बारीक आहे, एकदम कसा वाटतो? खावल्या जात नाही, निर्जीव आहे, खावल्या तुमची जात नाही। तुमची काय मागणी आता? चांगला तांदूळ भेटाव, नेहमी खाडा ते पोटाले खावल्या जात नाही, काय करावं मग हे असं इतकं खराब घेऊन? नक्कीच हे होते आपल्यासोबत ग्राहक आणि तसेच जर बघितलं तर जे स्वस्त धान्य दुकानदार होते यांचं एकच मत आहे की जेणेकरून ग्राहकांना देताना आम्हाला अडचणीचा सामना करावा लागेल आणि निकृष्ट दर्जा तांदूळ हा कुठेतरी बदलून द्यावा। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।